हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। सर्व पक्ष बैठकीतून विरोधक बाहेर पडले। टीएमसीच्या फुटीर खासदारांना बोलावल्यानं विरोधक आक्रमक। पावसाळी अधिवेशनापूर्वी बोलावलेल्या बैठकीत गोंधळ। वांगचुक यांच्या समर्थनार्थ उभाठा पक्ष मैदानात दुपारी 4 वाजता दादरमध्ये आंदोलन। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित राहणार। सोनम वांगचुक यांच्या पत्नीची दिल्ली कोर्टात याचिका। खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी। सरकारी रुग्णालयावर अविश्वास। एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवानिमित्त मंत्री गिरीश महाजनांना निमंत्रण। खडसेंचे स्वीय सहाय्यक महाजनांच्या घरी। उभाठाच्या 6 खासदारांच्या पक्षांतराला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी। पावसाळी अधिवेशनापूर्वी ओम बिर्लांचा मोठा निर्णय। नवी मुंबईतील शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या अटकेत। व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा पूजा बनसोडेंवर आरोप। मुजोर नगरसेवक रमेश म्हात्रेचा जामीन रद्द। आज शरण येण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। कल्याण न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे। रत्नागिरीत पावसाचं दमदार पुनरागमन। खेडची जगबुडी नदी इशारा पातळीवर। 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं आगमन। दापोलीत सुतारवाडीवर दरड कोसळण्याचं संकट। डोंगराला 2 किलोमीटरपर्यंत भेगा। भीतीनं स्थानिकांचं स्थलांतर। नाशिकच्या अंबड लिंक रोडवर पुन्हा अपघात। कारची दुचाकीला धडक। रस्त्याचं काम सुरू असल्यानं अपघातांची मालिका। 20 जुलैपासून बदलापूर कर्जतपर्यंत 15 डब्यांची लोकल। प्रत्येक लोकलची प्रवासी क्षमता सुमारे 25% वाढणार। नांदेड शिक्षक आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा। 2 मुलांची चाकूने हत्या केल्यानंतर शिक्षक पित्याची आत्महत्या। मुलांचे मृतदेह कारमध्ये ठेवून स्वतः कार नदीत पाडल्याचं उघड। अकोला बडनेरा रेल्वेत तरुणानं छेड काढल्याच्या प्रकरणाला नवं वळण। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणीच्या बहिणीनं मागितली तरुणाची माफी। मुंबईच्या लोकलमध्ये पुन्हा एकदा हाणामारी। तरुणांनी तृतीयपंथीय यांच्यात जोरदार राडा। हाणामारीचं कारण स्पष्ट। प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर। चांदीच्या पादुकांवर चोरट्याचा डल्ला। अकोल्याच्या वझे गावातल्या मंदिरातला प्रकार। चोरी करण्यापूर्वी पादुकांचं दर्शन। पंढरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई। 1,42,000चा अवैध दारूसाठा जप्त। 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। रेल्वेच्या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू। कन्हान भंडारा रेल्वे मार्गावरील घटना। फिफा विश्वचषकात इंग्लंडनं 3रं स्थान पटकावलं। रोमांचक सामन्यात फ्रान्सचा 6-4 गोल फरकानं पराभव। फिफा विश्वचषकाचा आज महाअंतिम सामना। अर्जेंटिना आणि स्पेन आमने सामने।